नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर डे 45 मध्ये आज आपण पाहणार आहोत क्लॉज पार्ट 3. यापूर्वी पहिल्या भागात आपण पाहिलं की क्लॉजचे दोन मुख्य प्रकार पडतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. त्यात मेन क्लॉजचे कोणतेही प्रकार उपप्रकार पडत नाहीत, परंतु सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. ते आपण सेकंड पार्ट मध्ये पाहिले. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज अतिशय डिटेलमध्ये आपण अभ्यासलेत लास्ट पार्टमध्ये. तर आजच्या पार्टमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. ॲडव्हर्ब क्लॉजचे 8 उपप्रकार संख्येने जरी जास्त असतील तरीही ओळखायला तितकेच सोपे आणि मजेशीर आहेत. पहा, ॲडव्हर्ब क्लॉज चे 8 उपप्रकार पडतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे आपण प्रकार उपप्रकार बघतोय हे सर्व सबऑर्डिनेट क्लॉजचे आहे. त्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉज ज्या शब्दांनी सुरू होतो अर्थातच त्यांचे प्रकार आणि उपप्रकार देखील त्याच शब्दांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा सांगतो, त्या लिस्टमधील शब्द आपल्यासाठी खूप मार्गदर्शक आहेत, उपयुक्त आहेत. कोणते शब्द? व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, whom, whose, which, how, as, that, so that, if, unless, because, since, till, until, before, after, though, although, even if, even though, as soon as, whatever, wherever, wherever, etc. तर यापैकी कोणता शब्द वाक्यात आलेला आहे तो सर्वप्रथम आपण शोधणं गरजेचं आहे. मग त्या शब्दाने सुरू होतो तो सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाईन करायचा. मग तो सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे ते बघायचं. जर तो ॲडव्हर्ब क्लॉज असेल तर मग 8 पैकी कोणत्या प्रकारचा आहे ते आपल्याला ओळखता येण्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉजचे 8ही प्रकार या ठिकाणी आता पाहतोय. पहिला आहे, पहा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. बघा आता पहिला कोणता आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. शब्दातूनच तुमच्या लक्षात येईल, पहा, वेळेचा ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजेच ज्या क्लॉजमध्ये टाइम इंडिकेट केलेला आहे, ज्या सब क्लॉजमध्ये वेळ दर्शवलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. इथे आपण ब्रॅकेटमध्ये मराठीत मेन्शन करू, वेळ दर्शविणारा, वेळ दर्शवणारा जो सब क्लॉज आहे त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. एक्झाम्पल पाहायचा, द थीव्स रॅन अवे व्हेन द पोलीस केम. बघा, आपल्याला जेव्हा एखादं वाक्य देऊन त्या वाक्याच्या पुढे कंसात अशी सूचना दिलेली असते, आयडेंटिफाय अँड नेम द क्लॉजेस. वाक्यातील क्लॉज ओळखा आणि त्यांची नावं लिहा. तर त्यावेळेस आपल्याला पहिलं काम करायचं ते म्हणजेच त्या लिस्टमधील कोणता शब्द वाक्यात आलेला आहे तो शोधायचा. व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर वगैरे जे आहे ना त्यापैकी कोणता दिसतोय पहा बरं. द थीव्स रॅन अवे व्हेन द पोलीस केम. त्या लिस्टमधील व्हेन हा शब्द तुम्हाला लगेच या ठिकाणी दिसतोय. पहा कुठे आहे तो, या ठिकाणी. आणि तुम्हाला माहितीच आहे, लिस्टमधील शब्द जर वाक्याच्या मध्ये आला असेल तर त्या शब्दापासून शेवटपर्यंतचा भाग अंडरलाईन करा. तो असणार आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि मग बघायचं की तो सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे. आणि जो तो लिस्टमधला शब्द आहे तो जर वाक्याच्या सुरुवातीला आला तर त्या शब्दापासून कॉमापर्यंतचा भाग अंडरलाईन करा. तो असतो सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. मग इथे कुठे आलेला शब्द? लिस्टमधील व्हेन हा शब्द मध्ये आलाय. या शब्दापासून शेवटपर्यंत हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज, व्हेन द पोलीस केम. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे ते बघायचं. आणि ॲडव्हर्ब क्लॉज असेल तर 8 पैकी कोणता आहे ते आपल्याला शोधावं लागेल. हां,
बघा मग आता याचा अर्थ विचारात घ्यायचा, अर्थानुसार आपण शोधू शकतो हा कोणता आहे. या क्लॉजचा अर्थ काय होतो पहा. व्हेन द पोलीस केम, जेव्हा पोलीस आले. पहा या क्लॉजमध्ये कशाबद्दल माहिती सांगितली. जेव्हा पोलीस आले, कशाबद्दल माहिती, वेळेबद्दल आहे ना. केव्हा, जेव्हा पोलीस आले, म्हणजेच हा सब क्लॉज वेळ दर्शवणार आहे. म्हणूनच याला आपण काय नाव देणार आहोत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. आलं लक्षात, सोपा आहे ना. सेकंड पाहता, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. शब्दावरून लक्षात आला असेल, प्लेस म्हणजेच काय, ठिकाण. तर मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस कशाला म्हणायचं, जसं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम वेळ दर्शवणारा, तसंच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजेच ठिकाण दर्शवणारा, ठिकाण दर्शविणारा क्लॉज, त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. याचं एक्झाम्पल पहा. एकाच एक्झाम्पल मधून लगेच क्लिअर होईल पहा. यू कॅन स्टे व्हेअर यू आर. पहिलं काम काय, लिस्ट मधील शब्द कोणता आहे तो शोधायचा. काय आलेलं आहे पहा, यू कॅन स्टे व्हेअर यू आर. लगेच लक्षात येईल व्हेअर आलेला आहे, म्हणजे हा व्हेअरने सुरू झालेला आहे तुमचा सब क्लॉज, किंवा ज्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. मग हा सब क्लॉज जो आहे याचा अर्थ काय होतो बघा. व्हेअर यू आर, तू जेथे आहेस. कशाबद्दल ही माहिती पहा. तू जेथे आहेस, वेळे, ठिकाणे, कारणे, परिणामे. काय बरं, तू जेथे आहेस तेथे, म्हणजेच कशाबद्दल माहिती आहे, ठिकाणाबद्दल. तू जेथे आहेस, ठिकाणाबद्दल माहिती आहे, आणि ठिकाण दर्शवणार आहे, म्हणून यालाच तुम्ही काय म्हणणार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. बघा इतकं सोपं आहे. नेक्स्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय, पद्धत. तर पद्धत दर्शवणारा, म्हणजे वाक्यातील जी क्रिया आहे त्या क्रियेची पद्धत दर्शवणारा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतो. पहा याचे एक्झाम्पल पहा. यू मे डू, सेंटेन्स आहे हा, ॲज यू फील. बघा यातले क्लॉज शोधायचे आणि त्यांना नावं द्यायची आहेत. मग लिस्टमध्ये काय आलेलं आहे पाह्यात, यू मे डू ॲज यू फील. लिस्टमधील ॲज हा शब्द आलेला आहे ना, मग ॲज पासूनचा हा आहे सब क्लॉज. याचा अर्थ बघा काय होतो, त्यावरून कळेल हा सब क्लॉज यापैकी कोणता आहे, की नाऊन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, की त्यानंतरचा कोणता आहे. बघा मग ॲज यू फील, तुला वाटेल तसं, म्हणजेच काय व्यक्त केलेले पहा. यू मे डू ॲज यू फील, तुला वाटेल तसं करू शकतो. तुला वाटेल तसं म्हणजेच काय, तुझ्या पद्धतीने. म्हणजे यात काय दर्शवलेली आहे, पद्धत दर्शवलेली आहे, आणि पद्धत दर्शवणार आहे तर तो झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. समजलंय. नेक्स्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, किंवा त्याला कॉज असंही म्हणतात. रिझन आणि कॉज या दोन्हींचाही अर्थ होतो कारण, कारण दर्शवणारा. जर सबक्लॉज कारण दर्शवणारा असेल तर त्याला तुम्ही नाव देऊ शकता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉज. याचं एक्झाम्पल पहा. एकाच एक्झाम्पल मधून क्लिअर होतंय ना. बघा, द प्रिन्स क्राईड बिकॉज ही हॅड वर्कड हार्ड. लिस्ट मधला कोणता शब्द आलेला आहे, लगेच दिसेल तुम्हाला. हे पहा, बिकॉज आलेला आहे. मग बिकॉज ही हॅड वर्कड हार्ड हा काय झाला, सब क्लॉज. यस, हे लक्षात ठेवा. लिस्ट मधील शब्दाने सुरू होतो तो सब क्लॉज. सब क्लॉजचे 3 प्रकार, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज.
मग त्यापैकी हा कोणता आहे हे शोधण्यासाठी त्याचा अर्थ विचारात घ्यायचा आहे आपल्याला. मग याचा अर्थ काय होतो पहा, बिकॉज ही हॅड वर्कड हार्ड, कारण त्याने खूप कष्ट केले होते. या क्लॉजमध्ये काय दर्शवलंय, कारण त्याने खूप कष्ट केले होते. लगेच समजतंय आपल्याला की हा क्लॉज कारण दर्शवणार आहे. यात काय वेळ दर्शवली आहे की ठिकाण दर्शवलंय, पद्धत आहे, नाही, कारण त्याने खूप कष्ट केले होते. इथं शब्दातच क्लिअर होतंय की या क्लॉजमध्ये कारण दर्शवलेलं आहे, म्हणजे हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉज. ठीक आहे, नेक्स्ट पहा नंबर 5. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. रिझल्ट म्हणजेच काय, परिणाम. परिणाम दर्शविणारा क्लॉज. ज्या क्लॉजमध्ये परिणाम दर्शवलाय, रिझल्ट दर्शवलाय, त्याला म्हणायचंय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. याचं एक्झाम्पल पाहता, इट वॉज सो हॉट that I could not go out. It was so hot that I could not go out. लिस्ट मध्ये दॅट आहे, तो या ठिकाणी आलाय. मग दॅट पासूनचा हा भाग हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता याचा अर्थ बघा, अर्थानुसार बघा यात काय दर्शवलेलं आहे, त्यानुसार मग आपल्याला त्याला नाव देता येईल. दॅट आय कुड नॉट गो आउट, की मी बाहेर जाऊ शकलो नाही. यात काय दर्शवलंय, की मी बाहेर जाऊ शकलो नाही. एवढ्याच क्लॉजचा अर्थ विचारात घेऊन आपल्याला कळत नाही की यात काय दर्शवलं. मग अशा वेळेस तुम्ही संपूर्ण वाक्याचा अर्थ विचारात घ्या. इट वॉज सो हॉट दॅट आय कुड नॉट गो आउट. इतकी उष्णता होती की मी बाहेर जाऊ शकलो नाही. आता क्लिअर होईल पहा, इतकी उष्णता होती की मी बाहेर जाऊ शकलो नाही. म्हणजे उष्णता असण्याचा परिणाम काय झाला, मी बाहेर जाऊ शकलो नाही. म्हणजे मेन क्लॉजमध्ये जी क्रिया आहे उष्णता असण्याची, त्याचा परिणाम दर्शवलाय या सब क्लॉजमध्ये. इतकी उष्णता होती की मी बाहेर जाऊ शकलो नाही. उष्णता असण्याचा हा काय आहे, परिणाम आहे. म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. समजलंय का. आता यानंतरचा नेक्स्ट नंबर पहा. हे लक्षात आलंय ना तुमच्या. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम म्हणजेच ज्या सब क्लॉजमध्ये वेळ दर्शवलेला असतो. जसं व्हेन द पोलीस केम, जेव्हा पोलीस आले, वेळ दर्शवलाय, म्हणून हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजेच ठिकाण दर्शवणारा. जसं व्हेअर यू आर, तू जेथे आहेस, तू जेथे आहेस, ठिकाणाबद्दल माहिती आहे, म्हणून हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. नेक्स्ट ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणजेच पद्धत दर्शवणारा. जसं इथं पहा, ॲज यू फील हा सब क्लॉज आहे. ॲज यू फील म्हणजे तुला वाटेल तसं, म्हणजेच यात काय दर्शवलेली आहे, पद्धत. हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. नेक्स्ट वन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा कॉज म्हणजेच कारण दर्शवणारा. जसं बिकॉज ही हॅड वर्कड हार्ड, कारण त्याने खूप कष्ट केले होते, कारण दर्शवलंय, म्हणजेच हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉज. आणि 5 नंबरचा जो पाहिलाय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, परिणाम दर्शवणारा. मेन क्लॉजमध्ये जी क्रिया झाली त्या क्रियेचा परिणाम सब क्लॉजमध्ये व्यक्त केलेला असेल तर त्याला तुम्ही म्हणणार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आता पुढचा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. बघा 5 नंबर पाहिलेत. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे नंबर 6 ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. असे अजून 3 राहिलेले आहेत. हा पहा मग नंबर 6 ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. यस, पर्पज म्हणजेच हेतू किंवा उद्देश. हेतू किंवा उद्देश दर्शवणारा क्लॉज. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ज्या सब क्लॉज मध्ये हेतू दर्शवलाय किंवा उद्देश दर्शवलेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. याचं एक्झाम्पल पहा.
Kalam moved to Chennai so that he could fulfill his wish. बघा, हे सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला. असू द्या लेंग्दी असू द्या, काहीच फरक पडत नाही. आपल्याला या वाक्यात त्या लिस्टमधील कोणता शब्द आलाय तो फक्त शोधायचा आहे. ते शब्द परत आठवा सगळे. व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हुज, विच, हाऊ, ॲज, दॅट, सो दॅट, इफ, अनलेस, बिकॉज, सिन्स, स्टील, अंटील, बिफोर, आफ्टर, दो, अल्दो, इव्हन इफ, इव्हन दो, ॲज सून ॲज, व्हॉट एव्हर, व्हेन एव्हर, व्हेर एव्हर, एटसेट्रा. पैकी काय दिसतो इथं? कलाम मूव्ड टू चेन्नई सो दॅट ही कुड फुलफिल हिज विश. काय आहे? सो दॅट. मग सो दॅट ही कुड फुलफिल हिज विश हा आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आता या सबऑर्डिनेट क्लॉजचा अर्थ बघा काय होतो. जेणेकरून ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकतील. यात काय दर्शवलेलं आहे? फक्त एवढ्याच क्लॉजचा अर्थ विचारात घेऊन तुम्हाला लक्षात येत नाही यात काय दर्शवलं, तर मग अशा वेळेस पूर्ण वाक्याचा अर्थ विचारात घ्या. कलाम चेन्नईला गेले जेणेकरून ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकतील. म्हणजे पहा, चेन्नईला गेले, चेन्नईला जाण्यामागचा हेतू काय होता? ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकतील. म्हणजे बघा, मेन क्लॉज मध्ये जी क्रिया आहे चेन्नईला जाण्याची, त्या क्रियेमागचा हेतू, त्या क्रियेमागचा उद्देश या क्लॉज मध्ये दर्शवलेला आहे. मग हा हेतू दर्शवणार आहे, म्हणूनच सो दॅट ही कुड फुलफिल हिज विश हा झाला तुमचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ठीक आहे. नेक्स्ट पाहता सेकंड लास्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन याचा अर्थ काय होतो? दोन अर्थ होतात पहा. अट किंवा स्थिती. या ठिकाणी अर्थ आहे पहा अट. हा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजेच अट दर्शवणारं उपवाक्य किंवा नुसतं अट दर्शक असंही म्हणू शकता तुम्ही. ज्या सबक्लॉजमध्ये अट दर्शवलेली आहे, म्हणजे अमुक एखादी गोष्ट होण्यासाठी असं झालं पाहिजे, असं असलं पाहिजे, ही झाली अट. तर त्यात अशी अट दर्शवलेली असेल तर त्याला म्हणणार आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आणि हा क्लॉज शोधणं पण खूप सोपं असतं पहा. इफ किंवा अनलेस या शब्दांनी सुरू होत असतो पहा. हा, इफ किंवा अनलेसने सुरू होतो तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. याचं एक्झाम्पल पाहता. इफ यू स्टडी हार्ड you will get good marks. बघा, आता आपलं काम काय? फर्स्ट क्लॉज संदर्भात कोणताही प्रश्न तुम्हाला दिसला, कंसात कोणतीही सूचना दिसली, म्हणजे अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज इन द सेंटेन्स असेल किंवा आयडेंटिफाय अँड नेम द क्लॉजेस इन द सेंटेन्स असेल, क्लॉज संदर्भातली सूचना दिसल्याबरोबर आपलं पहिलं काम असणार आहे त्या लिस्टमधील सर्व शब्द आपण आठवायचे. त्यापैकी कोणता शब्द आलेला आहे बघा या वाक्यात. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. लिस्टमधील शब्द आलेला आहे इफ. हे पहा, इफ. आणि आत्तापर्यंत बघितलेले सर्व शब्द पहा वाक्याच्या मध्ये होते, त्यापासून शेवटपर्यंत हा सब क्लॉज होता. आता या ठिकाणी लिस्टमधील शब्द सुरुवातीला आलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सुरुवातीला असेल तर सब क्लॉज कुठपर्यंत असतो? कॉमापर्यंत. म्हणजेच पहा, इफ यू स्टडी हार्ड हा आहे तुमचा या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज. आणि आता याचा अर्थ बघा काय होतो. जर तू खूप अभ्यास केला, यात काय दर्शवलेली आहे? पूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात घ्या, मग लक्षात येईल तुमच्या. जर तू खूप अभ्यास केला तर तुला चांगले मार्क्स मिळतील. बघा, चांगले मार्क्स मिळण्यासाठी कशाची अट आहे? खूप अभ्यास करण्याची. काय आहे? अट आहे, कंडिशन आहे. जर तुला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुला चांगला अभ्यास करावा लागेल, खूप अभ्यास करावा लागेल. म्हणजेच मेन क्लॉजमध्ये जी क्रिया आहे ती क्रिया होण्यासाठीची अट या सब क्लॉजमध्ये दर्शवली आहे. आणि हा आहे अट दर्शवणारा
म्हणूनच याला तुम्ही काय म्हणणार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. इफ किंवा अनलेसने सुरू झालेला असतो. यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा पहा, इफचा अर्थ काय होतो, करेक्ट, जर. आणि तर साठी काय वापरलेले आहे पहा या ठिकाणी, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. जर तू खूप अभ्यास केला तर तुला चांगले मार्क्स मिळतील. जर साठी इफ, पण तर साठी काय वापरलेलं आहे बघा, एकदम सिंपल आहे. तर साठी फक्त कॉमा आलेला आहे पहा या ठिकाणी, कुठलाही पर्टिक्युलर वर्ड वापरलेला नाहीये. इफ म्हणजे जर आणि कॉमा म्हणजे तर. तसंच पहा, जसं जेव्हा, व्हेन आणि तेव्हाला फक्त कॉमा दिला जातो. जर तुम्ही जेव्हाने सुरू होणार वाक्य लिहित असाल तर जेव्हासाठी व्हेन आणि तेव्हासाठी फक्त मध्ये कॉमा दिला जातो. तसंच या ठिकाणी आहे. ओके, आता लास्ट पहा, लास्ट नंबर आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्टचा अर्थ आहे विरोध. विरोध दर्शवणारा म्हणजेच विरोध दर्शक जर क्लॉज असेल तर त्याला म्हणणार आहात तुम्ही ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ओळखणं एकदम सोपं आहे. ज्या सबक्लॉजची सुरुवात दो, अल्दो, इव्हन इफ, इव्हन दो या शब्दाने होते तो असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. कारण कसं, त्याचा अर्थ काय होतो, जरी तरी असा अर्थ होतो ना. एक्झाम्पल पहा त्याचा बघा, दो दे आर टायर्ड, दे आर पुलिंग द कार्ट. बघा काय शब्द आहे रे लिस्टमध्ये, दो दे आर टायर्ड दे आर पुलिंग द कार्ट. लिस्टमध्ये दो आहे पहा, सुरुवातीला आला म्हणजे कॉमापर्यंत अंडरलाईन करणार. हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. हे पक्क लक्षात आलंय ना. आता लिस्टमधील शब्द शोधायचा, सुरुवातीला असेल तर कॉमापर्यंतचा भाग सबऑर्डिनेट क्लॉज, शिल्लक राहिलेला मेन क्लॉज असतो. जर लिस्टमधील शब्द वाक्याच्या मध्ये आला तर तेथून शेवटपर्यंतचा भाग सब क्लॉज, शिल्लक राहिलेला मेन क्लॉज. मग हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आता बघा या सबऑर्डिनेट क्लॉजचा अर्थ, त्यानुसार मग तुमच्या लक्षात येईल की हा कोणता क्लॉज आहे. मग याचा अर्थ काय होतो पहा, दो दे आर टायर्ड दे आर पुलिंग द कार्ट. जरी ते थकलेले आहेत तरी ते गाडी ओढतायत. पहा काय दर्शवलेले यामध्ये, जरी ते थकलेले आहेत. पाहता थकलेले आहेत म्हटल्यावर त्यांनी गाडी खेचायला पाहिजे का, नाही. थकलेले आहेत म्हणजे त्यांनी आराम करायला पाहिजे. म्हणजे थकलेले आहेत तरी गाडी ओढतायत, म्हणजेच या दोन्ही वाक्यामध्ये काय दर्शवलेलं आहे, विरोध आहे ना, विरोध आहे ना. जरी ते थकलेले आहेत तरी गाडी ओढतायत, विरोध दर्शवलेला आहे. म्हणूनच हा झालाय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. आणि तुम्हाला मी आत्ताच म्हटलं की दो, अल्दो, इव्हन इफ आणि इव्हन दो याने सुरू होतो तो असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉजचे सर्व 8 उपप्रकार आपण पाहिलेले आहेत. हा प्रकार पुन्हा एकदा थोडक्यात रिवाईज करू, नीट लक्ष द्या. आपल्याला क्लॉजमध्ये एकूण 3 पार्ट्समध्ये थोडक्यात जे पाहिलं ते आता सांगतोय मी तुम्हाला. बघा, क्लॉज म्हणजे काय, जो शब्दसमूह एका वाक्याचा भाग असून ज्यामध्ये एक कर्ता व एक विधेय असते त्याला क्लॉज असं म्हणतात. क्लॉजचे 2 मुख्य प्रकार पडतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. ज्या क्लॉजचा अर्थ स्वतंत्र व परिपूर्ण होऊ शकतो, म्हणजे जो क्लॉज अर्थ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून नसतो, तो मेन क्लॉज. आणि जो क्लॉज दुसरावर का सबऑर्डिनेट क्लॉज, ज्या क्लॉजचा अर्थ स्वतंत्र व परिपूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे जो क्लॉज अर्थ पूर्ण होण्यासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असतो, त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. आणि त्यानंतर आपण सेकंड पार्टमध्ये पाहिलं की सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. तर नाऊन क्लॉज कशाला म्हणायचं, जो सब क्लॉज वाक्यात नामाचं कार्य करतो, म्हणजेच वाक्यातील कर्ता किंवा कर्म असतो, त्याला म्हणायचं नाऊन क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणणार,
जो सबक्लॉज वाक्यात विशेषणाचं कार्य करतो, म्हणजेच वाक्यातील नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि तिसरा ॲडव्हर्ब क्लॉज. जो सबक्लॉज वाक्यातील क्रियापद किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्याला म्हणतात क्रियाविशेषण उपवाक्य, म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज. आणि ॲडव्हर्ब क्लॉजचे 8 उपप्रकार पडतात. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणजे वेळ दर्शवणारा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस ठिकाण दर्शवणारा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर पद्धत दर्शवणारा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा कॉज कारण दर्शवणारा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट परिणाम दर्शवणारा, त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज म्हणजे हेतू किंवा उद्देश दर्शवणारा, सेकंड लास्ट ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे अट दर्शवणारा, आणि लास्ट वन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरोध दर्शवणारं उपवाक्य. तर अशा पद्धतीने अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी तुमच्यासमोर क्लॉज हा टॉपिक मांडलेला आहे. संपूर्ण समजलेला असेलच. गरज वाटत असेल तर हा टॉपिक वेगवेगळ्या पार्ट्समध्ये तुम्ही रिवाईज करून पाहू शकता. काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देखील त्या मांडू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.